रवैया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमिया। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। मंजू काय झालं आता? का शांत बसलीयस? माहित नाही, पण उगाच जीवाला घोर लागून राहिले। आईची लई काळजी वाटायला लागली अचानक। मंजू, अगं आईचा घरून फोन आला होता का? नाही, तरी भी भीती वाटते। गोलब काका, मी जरा घरी जाऊन येऊ? तुम्ही जाधव साहेब आले की त्यांना सांगा प्लीज। हो सांगतो, तू काय काळजी करू नकोस, तू जा, आम्ही बघतो सगळं। होय, तू आधी जाऊन भेटून या। आई बरीच असेल, आता तू इतके दिवस लांब राहतेस ना, म्हणून वाटत असेल। जा, जाऊन भेटून ये जा। गोलब काका, भारती मावशी, प्रिया, येते मी। मला गॅरंटी आहे, डॉक्टर म्हणणार गोड खाल्ल्यावर बरं वाटत। पण रत्ने, मला काय वाटतं माहिती का, तू किती बी विचार केला, अशा किती बी येरझाऱ्या घातल्या, तरी ते त्यांच्या बापाचे पैसे, ते कधी ना कधी त्याच्यावर हक्क सांगणार आहेत। उचकाटलं थोबाड उचकाटलं का? खरं तेच सांगतोय। ग बसा, हक्क सांगणार म्हणून म्हणजे तुम्ही ह्या रत्ना काटेला अजून ओळखलंच नाही दिसते। मी तुला नाही ओळखलं। अव आता ही पैसे मी तिच्या लेकीच्या लग्नासाठीच ठेवले ती नव्हता? मग ही पैसे जर तिच्या आजारपणासाठी आपण दिलं तर पुन्हा लग्नासाठी आपल्याला उधारीने घ्यायला लागतील। परत असा कुठला सूर्य उगवणार नाही जो त्याच्या मंडपात आपल्या डीजेचं लगीन लावल। माझं थोबाड नाही वाजत आहे, दरवाजा वाजतोय। मायाली की आले असतील पैसे मागाय, आता बघा की कसं ऐकवती। पैशाचा समजा हिशेच क्लोज करून टाकती।